चर्चा होणार आहे। चर्चेमध्ये सर्वच विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्षाचे आमदार यामध्ये सहभाग घेतील। यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्या त्रुटीमध्ये बदल देखील केला जाईल आणि महायुतीचं सरकार हे जनतेचं रयतच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, महिला, कामगार, तरुण, बेरोजगार, युवक, युवती या प्रत्येकाला न्याय मिळण्यासाठी हा आमचा प्रयत्न राहील। आणि मला वाटतं की जे लोक सत्तेमध्ये येण्याचे इमले बांधतायत त्यांच्या सत्तेवरती पावसाचा फार मोठा महापूर आलेला आहे, त्यामुळे ह्या अशा प्रकारच्या वल्गना ते करत आहे। आज संजय राऊत यांनी घणाघात केलाय। शिंदेचं सरकार मोदी शहांचं नकली संतान अशी टीका करते। नकली शिवसेना कोणाची? शिवसेना विकण्याचं काम कोणी केलं? शिवसेनेचं हिंदुत्व कोणी विकलं? ज्या सन्माननीय कैलासवासी बाळासाहेबांनी शरद पवार हे कशा प्रकारचे नकली हिंदुत्वाचं नाटक करतात, कशा प्रकारे हिंदुत्व सोडून उद्धव ठाकरेंनी या बाकीच्या हिरव्यांना जवळ केलं, हे अखंड महाराष्ट्राने या लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं। त्यामुळे नकली संतान बोलण्याचा अधिकार हा संजय राऊतांना नाही। खरे नकली कोण आहेत हे कोर्टाने आणि इलेक्शन कमिशननी दाखवून दिलेलं आहे। धन्यवाद। जिस तरीके से नकली संतान के बारे में संजय राउत ने बात की है, मैं उसका निषेध करता हूं। पूरी महाराष्ट्र और हिंदुस्तान की जनता जानती है कि नकली शिवसेना कौन है। जिस कैलाशवासी शिवसेना प्रमुख बाला साहब ने शरद पवार जी के बारे में कहा था या कांग्रेस के बारे में कहा था, अगर मुझे कांग्रेस के साथ या पवार साहब के साथ जाने का समय आया तो मैं शिवसेना को बंद कर दूंगा। उनकी ही संतान ने आज जाकर हिरवों के साथ मिलकर और सारा हिंदुत्व छोड़कर जिस तरीके से महाविकास आघाड़ी के मुख्यमंत्री बनने का काम और चुनाव में उन लोगों को लेके जाने का काम किया है, ये लोगों ने देखा है। इलेक्शन कमीशन ने और सुप्रीम कोर्ट ने भी जिनको कहा है कि ये नकली शिवसेना है, इस नकली शिवसेना के हीरो संजय राउत को ये बोलने का अधिकार नहीं।